नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर प्रत्येकाच्या घरात ही चपाती नेहमी शिल्लक राहत असते. तर शिल्लक राहिलेल्या चपातीपासून आपण तुकडे वगैरे बनवत असतो. तुम्ही काय काय बनवता ते मला कमेंट करून सांगा. तर आज मी इथे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून नूडल्स बनवणार आहे. तर इथे या पद्धतीने चपाती रोल केली आहे व मी कट करून घेत आहे. तर अशा पद्धतीने नूडल्ससारखी मी उभी चपाती अशा पद्धतीने कट करून घेतली आहे. नंतर इथे नूडल्स बनवण्यासाठी इथे मी भाज्या कट करून घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. नंतर कढईमध्ये तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यात कट केलेला लसूण घातला आहे. नंतर उभा कट केलेला कांदा व एक हिरवी मिरची कट करून घातली आहे. व्यवस्थित परतून घेतला आहे. नंतर इथे मी शिमला मिरची व टोमॅटो घातला आहे. सर्व भाज्या उभ्या कट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात मसाले घालू शकता, पण मी इथे फक्त सॉस व एक हिरवी मिरची घालणार आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. नंतर इथे मी सोया सॉस घातला आहे. नंतर रेड चिली सॉस व ग्रीन चिली सॉस घातला आहे. सॉसचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. टोमॅटो केचप घातला आहे. नंतर 1 टेबलस्पून व्हिनेगर घातला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे व याच्यात चपातीचे बनवलेले तुकडे घातले आहेत. आणखी 1-2 मिनिट हे आपल्याला परतून घ्यायचं आहे व चटपटीत असे आपले हे चपातीचे नूडल्स बनवून तयार झाले आहेत. तर झटपट होणारे ही एकदम चटपटीत अशी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा एकदा शिल्लक राहिलेल्या चपातीपासून अशा प्रकारे नूडल्स बनवून खा. तर इथे मी प्लेटमध्ये नूडल्स काढून घेतले आहेत. वरून टोमॅटो केचप व कोथिंबीर घातली आहे. चटपटीत असे चपातीचे नूडल्स खाण्यासाठी तयार आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.